गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपल्या या लेक्चरमध्ये आपण विज्ञानाचा नायट्रोजनचे स्थिरीकरण हा घटक पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो वनस्पतींमधील ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम पाहिली होती आणि वनस्पतींचं पोषणही पाहिलं होतं. प्रकाश संश्लेषण नावाच्या प्रक्रियेद्वारे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि या प्रक्रियेद्वारे जी कार्बोदके तयार केली जातात ही या कार्बोदकांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे 3 घटक असतात. कार्बोदकांमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 घटक असतात. परंतु अन्न घटकांपैकीच एक प्रथिने यांच्यामध्ये मात्र अजून एक जास्तीचा घटक असतो, तो म्हणजे नायट्रोजन. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रथिने निर्माण होण्यासाठी किंवा प्रथिने तयार होण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते आणि हे नायट्रोजन वनस्पती कुठून मिळवत असतील? आपल्याला माहिती आहे, वातावरणामध्ये सर्वात जास्त वायू जर कोणता असेल तर तो नायट्रोजन. हवा या मिश्रणात आपण पाहिलं की नायट्रोजन हे सर्वात जास्त 78% आहे. जरी वातावरणात नायट्रोजन 78% असला तरी मात्र तो वनस्पती शोषून घेऊ शकत नाहीत. थोडक्यात वायू रूपातला ऑक्सिजन वनस्पतींना फायद्याचा नाही. वायू रूपातील नायट्रोजन वनस्पतींना उपयोगाचा नाही. मग हा नायट्रोजन वनस्पती त्या स्वरूपात शोषून घेऊ शकत नसल्यामुळे त्यासाठी त्या हवेतील नायट्रोजनचं स्थिरीकरण, नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतो त्याला आपण. नायट्रोजनचं स्थिरीकरण होणं गरजेचं असतं आणि त्याचं फिक्सेशन होऊन त्याला एका वेगळ्या संयुगात रूपांतर करणं गरजेचं असतं. नायट्रोजनचं स्थिरीकरण 2 पद्धतीनं होतं. एक जैविक स्थिरीकरण आणि दुसरं वातावरणीय स्थिरीकरण. सर्वप्रथम आपण नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण पाहूयात. या जैविक स्थिरीकरणामध्ये 2 प्रकारचे नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारे सूक्ष्मजीव आपल्याला पाहायला मिळतात. रायझोबियम हे सूक्ष्मजीव सिंबावर्गीय द्विदल वनस्पतींच्या मुळावरील गाठींमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. शिंबावर्गीय म्हणजे शेंगा येणारे परंतु द्विदल असणारे अशा वनस्पतींच्या मुळावर ज्या गाठी येतात त्या गाठींमध्ये रायझोबियम हे सूक्ष्मजीव आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये करतात आणि त्या नायट्रोजनच्या संयुगातील रूपाचं या वनस्पती प्रथिन निर्मितीसाठी उपयोग करत असतात. मातीमध्ये अझॅटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव या हवेतील नायट्रोजनचं त्याच्या नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर करतात. सहजीवी आणि असहजीवी या 2 पद्धतीचे हे सूक्ष्मजीव नायट्रोजनचं स्थिरीकरण घडवून आणत असतात. आता नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण कसं असतं? हे झालं जैविक स्थिरीकरण, म्हणजे कुठल्या तरी सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने नायट्रोजनचं फिक्सेशन करायचं, नायट्रोजन वायूचं रूपांतर त्याच्या संयुगात करायचं आणि नंतर त्याचा वनस्पती वापर करत असतात अन्न निर्मिती, प्रथिन निर्मितीमध्ये. आता नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण काय असतं?
जेव्हा पावसाळ्यामध्ये आकाशामध्ये जेव्हा वीज चमकत असते तेव्हा हवेतलं नायट्रोजन म्हणजे वायू रूपातला नायट्रोजन आणि हवेतला ऑक्सिजन यांचा संयोग होतो आणि या संयोगामधून नायट्रिक ऑक्साईड हे संयुग तयार होतं आणि त्यांचं पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड तयार होत असतो. बघा, सर्वप्रथम नायट्रोजन आणि ऑक्सिजन या वायूंची संयोग होऊन अभिक्रिया होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होतं आणि नंतर त्याचं पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो. पावसाच्या पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळतं आणि त्याचं परत रूपांतर नायट्रिक आम्लात रूपांतर होतं. हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येतं. हे आम्ल जमिनीतील विविध खनिजांबरोबर परत अभिक्रिया होऊन त्याचं रूपांतर क्षारांमध्ये होतं. वनस्पती या नायट्रोजनच्या क्षाराचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. बघा, पुन्हा ही सगळी प्रक्रिया आपण पाहूया. नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण कसं असतं. महत्वाची प्रक्रिया आहे, त्यातले वेगवेगळे टप्पेही आपण समजून घेऊयात. वातावरणातील नायट्रोजन वायू आणि ऑक्सिजन वायू पावसाळ्यामध्ये आकाशात वीज चमकते तेव्हा या दोन वायूंचं अभिक्रिया होऊन किंवा संयोग होऊन त्याचं रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये होतं. परत त्या नायट्रिक ऑक्साईडमध्ये ऑक्सिजन मिसळतो म्हणजेच ऑक्सिडीकरण होतं आणि परत त्याचं रूपांतर नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये होतं. हा नायट्रोजन डायऑक्साईड पावसाच्या पाण्यात विरघळतो आणि तो जमिनीवर येतो. त्याचं रूपांतर पण पावसाच्या पाण्यात नायट्रोजन डायऑक्साईड विरघळल्यानंतर त्याचं रूपांतर नायट्रिक आम्लात होतं. नायट्रिक आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येतं, जमिनीत मुरतं आणि हे आम्ल जमिनीत खनिजांबरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया होते. खनिजांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन त्यापासून त्याचं रूपांतर क्षारामध्ये होतं. नायट्रिक आम्लाचं जमिनीतील खनिजांसोबत रासायनिक अभिक्रिया होऊन त्याचं क्षारांमध्ये रूपांतर होतं आणि हे क्षार वनस्पती त्यांच्या अन्न निर्मितीमध्ये उपयोग करतात, स्वतःच्या वाढीसाठी त्याचा उपयोग करतात. अशा पद्धतीने मित्रांनो, नायट्रोजनचं फिक्सेशन वनस्पतींच्या अन्न निर्मितीमध्ये आणि वनस्पतींच्या वाढीसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया असते. ही प्रक्रिया दोन पद्धतीने होते. नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण म्हणजेच कुठल्या तरी सूक्ष्मजीवांच्या रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर यासारख्या जैविक सूक्ष्मजीवांच्या मदतीने फिक्सेशन करणे. आणि दुसरा प्रकार आहे वातावरणीय, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन या वायूंच्या प्रक्रियेतून प्रथम नायट्रिक ऑक्साईड, नंतर नायट्रोजन डायऑक्साईड, नंतर नायट्रिक आम्ल आणि नंतर त्याचीही प्रक्रिया खनिजांसोबत होऊन त्याचं रूपांतर क्षारात होतं आणि वनस्पती त्यांच्या वाढीसाठी आणि प्रथिन निर्मितीसाठी त्याचा उपयोग करतात. आजच्या व्हिडिओमध्ये तात्पुरतं एवढंच मित्रांनो. पाहत रहा IAS फाउंडेशन.